अन्य योजनेतून लाभ आणि 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळणार, तर दरवर्षी लाभार्थ्यांना केवायसी ही द्यावी लागणार। योजनेतील गैरप्रकार रोखण्याकरता निर्णय, वरिष्ठ सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार उद्घाटन। मात्र पालकमंत्री पदाचा मुद्दा दादांच्या दौऱ्यात सुटणार का, याकडे राज्याचं लक्ष। पुण्यात जीबीएस आजार पाण्यामुळे नाही, कोंबड्यांमुळे। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। तर कोंबड्या नष्ट करण्याची गरज नाही, अन्न शिजवून खाण्याचं आवाहन। कोल्हापुरात जीबीएसमुळे आणखी एकाचा मृत्यू। जीबीएसमुळे जिल्ह्यात दुसऱ्या मृत्यूमुळे पालिका प्रशासन अलर्ट मोडवर। पुन्हा एक मोठा उठाव होऊन ऑपरेशन टायगर यशस्वी होणार। ठाकरे गटात राहिलेले लवकरच उठाव करून शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होणार। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचा गौप्यस्फोट। महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायद्यासाठी हालचाली। कायद्यासंदर्भात पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती। विरोधकांची सरकारवर टीका। सोलापूर हैदराबाद हायवेवर बलकर ट्रकचा टायर फुटल्यामुळे भीषण अपघात। 3 जण ठार, 4 जण जखमी। जीवे मरण्याच्या धमक्या येत असल्याची रणवीर अलाहाबादियाची माहिती। इंस्टाग्रामवर रणवीरनं जारी केलं निवेदन। मावळ तालुक्यात छकडी बैलगाडा शर्यतीचा थरार। खासदार श्रीरंग बारणेंच्या वाढदिवसानिमित्त खास शर्यतीचं आयोजन। बैलगाडा शर्यत पाहण्याकरता मोठी गर्दी। कुंभमेळ्यात स्नान केल्यानंतर अयोध्येतील प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्याकरता भाविकांची गर्दी। महिन्याभरात 1 कोटींहून अधिक भाविकांनी घेतलं रामलल्लाचं दर्शन।